हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं म्हणजेच माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करत आहे. चला तर मग आज सकाळ सकाळी परत आपली नेहमीप्रमाणे कामाला झाली सुरुवात. आणि आता सकाळची सुरुवात होते ती देवपूजा आणि स्वयंपाकापासून. प्रत्येक स्त्रीची अशी सुरुवात होत असेल मला तर असं वाटते, पण माझी तर नक्की अशीच होते. सर्वात आधी उठल्याबरोबर आपली देवपूजा करणे, त्यानंतर मग स्वयंपाकाला लागणे. स्वयंपाक, नाश्ता, आता ह्या सर्व गोष्टी तर आपल्या चालणारच आहे. आज काय तर आज म्हटलं चला डाळ भाजी करूया. कारण मी बाजार केला होता आणि त्या बाजारातून मी पालकची जुडी आणली होती. म्हटलं चला छान पालकाची डाळ भाजी वगैरे बनवून घेऊ, म्हणून आज ना डाळ भाजी बनवायला घेतलेली आहे. म्हटलं चला, तर इथे पालक वगैरे कट करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर डाळ वगैरे मस्त 2-3 पाण्याने छान अशी स्वच्छ धुवून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. आणि एक डाळ भाजी, आता ही पातळ भाजी, आणि एक मोकळी भाजी पण बनवायची आहे, कारण डबा पण द्यायचा असतो मुलांना. तर मुंगाच्या शेंगा पण आणल्या होत्या, त्यात मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की मी मुंगाच्या शेंगा बाजारातून घेऊन आली होती. तर मग तिचे दाणे वगैरे काढून मस्तपैकी आज मुंगाच्या दाण्याची छान अशी मस्त हिरवी चटणी पण बनवणार आहे आणि त्यासोबत डाळ भाजी. असं आपल्या 2 भाज्या असणार आहे नेहमीप्रमाणे. तर कसं एका भाजीने तर होतच नाही मुलांचं, कारण डबाही द्यावा लागतो, घरी जेवणासाठी पण लागते. मग म्हटलं चला छान मस्तपैकी मुगाच्या दाण्याची चटणी आणि पालकाची डाळ भाजी बनवूया. तर कसं आहे, आपल्या सकाळी सकाळी प्रत्येक स्त्रीचं असं असते की सकाळी सर्वांना कामाची घाई असते. जसं कारण मुलं शाळेमध्ये जातात, कोणी सकाळी जाते, कोणी दुपारी जाते. तर प्रत्येकाच्या वेळेनुसार आपल्याला डबेही बनवावं लागते, नाश्त्यालाही बनवावं लागतं. आणि माझ्या मते प्रत्येक स्त्रीची अशी धावपळ सकाळी होतच असेल. कोणाला नाश्ता, कोणाला जेवण, कोणाला डबा, असं तर आपलं प्रत्येकीचं चालतच असेल. तर त्याचप्रमाणे म्हटलं छान अशी मस्तपैकी आपली रोजची सुरुवात होतच असते. तर मग काय, आता टमाटर वगैरे टाकून घेतले आणि मी अशा प्रकारे डाळ भाजी बनवते. डाळ भाजी बनवताना मी जेव्हा डाळ लावते ना कुकरला, तेव्हाच त्यामध्ये टमाटर आणि एक हिरवी मिरची घालून घेते, म्हणजे ती शिजताना पूर्ण टमाटर छान असे पूर्ण त्याच्यामध्ये. चला तर आता स्वयंपाक, डबे, हे सर्व तर कामं आपले चालतच राहणार आहे, प्रत्येकीच्या मागे हे लागलेलेच आहे. म्हटलं चला आज थोडं जरा वेगळ्या विषयावर बोलूया. कसं आहे, आता आपल्याला घराची काळजी घेणं, मुलांची काळजी घेणं, ह्या सर्व गोष्टी तर आपल्याला लागल्याच आहेत, पण आपण स्वतःलाही वेळ देणं तितकंच खूप महत्त्वाचं असतं म्हटलं. मग मी ना आज सांगते की कसं आहे, माझं सकाळी 5ला उठणे, थोडंफार वॉक करणे, त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मग मी छान वर्कआउट वगैरे करत असते. माझं डेलीचं रुटीन आहे. वर्कआउट केल्यानंतर मी ना गरम पाणीसुद्धा घेते, त्यानंतर माझं एनर्जी ड्रिंक पण घेते आणि त्यानंतर लगेच 8 वाजेपर्यंत ना माझा नाश्ता पण होऊन जातो. आणि मी नाश्त्यामध्ये हेल्दी नाश्ताच घेते, जसा की आपल्याला कधी मटकीची उसळ, आणि उसळ म्हणजे एकदम खूप तेलाची वगैरे काही नसते, एकदम किंचित तेल घालून थोडं जिरं, मोहरी असं टाकून मी ही उसळ बनवत असते. त्यामध्ये कसं आहे, कधी कधी ओट्स पण राहतात, कधी शेक वगैरे, असं काहीतरी माझा सकाळचा हेल्दी नाश्ता असतो. आणि मी स्वतःबरोबर घरातही सर्वांनाच देते. कसं आहे, आमच्याकडे सर्वांना आवडत नाही, पण मी माझं असं म्हणजे असते की नाही, प्रत्येकाने घरामध्ये असा हेल्दी नाश्ता खाल्ला पाहिजे. जर मी खाणार, माझ्यासाठी बनवणार, तर माझ्यासोबत माझे परिवारही घेणार, असं माझं ठरलेलं असते. म्हणून मी सर्वांसाठीच बनवते आणि आम्ही सर्वजण असा हेल्दी नाश्ता सकाळी करून घेतो. आणि बघा, दुपारच्या जेवणामध्ये पण आमचं जास्त करून चपाती किंवा भाकरी असतेच. तर कधी कधी आमची डाळ खिचडी वगैरे, संध्याकाळचं जेवण ना असं हलकं असते. कधी आम्ही डाळ खिचडी बनवतो, कधी आम्ही असं काहीतरी म्हणजे हलकं जे असेल ना, ओट्स वगैरे, असं काही असतं आमचं रात्रीचं जेवण. आणि तेही मी संध्याकाळी 7च्या 7:30च्या जवळपास संपवते जेवण, कारण मी जास्त लेट जेवण वगैरे करत नाही. मी स्वतःही करत नाही आणि घरात कोणालाही करू देत नाही. आणि आजच्या नाश्त्यामध्ये ना गव्हाची सोजी आहे. तर म्हटलं चला आज गव्हाची सोजी बनवूया नाश्त्याला, थोडं काही वेगळं. तर ही पण खूप छान झाली होती गव्हाची सोजी, नाश्त्याला खूप मस्त टेस्टी झाली होती. आम्ही सर्वांनी मस्तपैकी पोट भरून असा नाश्ता केला. आणि कसं आहे, नाश्ता करता करता आमच्या थोड्याफार गप्पा सुरूच असतात. तर मी ना येताना बेबी कॉर्न आणले होते, म्हणजे आपले मक्याचे कणूस. तर हे आणले होते. तर दिशाचं सुरू आहे आपलं. दिशा सांगत आहे की मी आज काहीतरी स्वीट कॉर्न चाट वगैरे असं काहीतरी बनवणार आहे. तिचं पण काही ना काही चालू असतं, तिला पण आवड आहे अशी रेसिपीची काहीतरी बनवण्याची. आणि ती हेल्दी पण बनवते, कधी कधी अनहेल्दी पदार्थसुद्धा ती घरी बनवते. पण ते मला असं वाटते की घरी असताना घरी बनलेले पदार्थही कधीही अनहेल्दी नसतात.
ते घरी जे बनतात ना ते हेल्दीच राहतात. मग कसं आहे, थोडंफार आपण त्याच्यामध्ये काहीतरी हेल्दी ॲड करू शकतो, असं माझी रेसिपी नेहमीच असते. तर मी मुलांना असं काही खाण्याला, बाहेरचं खाण्याला मनाई करते, पण घरातलं खायला अजिबात मनाई करत नाही. घरामध्ये ते काहीही बनवून खाऊ शकतात. ते म्हणजे थोडंफार जरा हेल्दी असलं पाहिजे, याची मात्र मी खूप काळजी घेते. आणि आम्ही जरा ना जास्तच आरोग्याकडे लक्ष देतो, कारण ह्या गोष्टीचा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देत नाही, आरोग्याकडे, आपल्या आजाराकडे लक्ष देत नाही ना, तेव्हा आपल्यावर इतका भयानक प्रसंग येऊन उद्भवतो की तो आपण सांगू शकत नाही. मी माझा हा अनुभव आहे ना, शब्दातसुद्धा सांगू शकत नाही, असं माझं असतं. तर म्हटलं चला आज छान असं दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करा. आणि बघा आता संध्याकाळी ना, रोजचाच आपला भाजीचा प्रश्न तर असतो, सकाळ असो की संध्याकाळ असो. मला ना सारखा भाजीचा प्रश्न पडतो. घरात भाजीपाला इतका भरला असूनसुद्धा आपल्याला भाजीचा प्रश्न पडतो. तर मग आज ना मी घरामध्ये घनुले बनवले. आमच्या घरात ना सर्वांना हे गव्हाचे पासून बनवलेले घनुले आवडतात. तर हे ना मी शक्यतो आवर्जून बनवते. आम्ही दोन आठवड्यातून एकदा तरी हे घनुले घरामध्ये नक्कीच बनवतो. आणि एकदम बनवायला सोपे आहे आणि झटपट होणारे आहे. जास्त कुठलाही तामझाम लागत नाही. साधे मसाले घालून आपण कणिक भिजवून असे गोल गोल शेंगोडे करून ते आपण फोडणीच्या पाण्यामध्ये घालून द्यायचे आणि बस मस्त छान 10 ते 15 मिनिट मस्तपैकी मंद आचेवर शिजू द्यायचे. आणि बघा आपले झालेले आहेत रेडी मस्त गरमागरम असे घनुले. आम्ही बनवले आज घनुले रात्रीच्या आपल्या जेवणामध्ये याला घनुले. घनुलेच म्हणतात. आता आणि कुठे हा कुठे बघा शेंगोडे पण घनुल्याचा याला म्हटलं जाते, रस्सा. तर आम्ही तर आता मात्र याला थोडं घनुलेच घट्ट म्हणतो. येऊ तर देऊ आपण आमचे आणि मग गरमागरम आपले घनुले घनुले पण रेडी तयार आहे. होतील. आणि याचा रस्ता आणि पण मग अप्रतिम करणार आहे होतो, आम्ही खूप मस्त मस्तपैकी लागतो. चला तर गरमागरम आता त्यानंतर हा जेवण. व्हिडिओ काही मी कंटिन्यू केला नाही, आराम केला. दुसऱ्या दिवसचा हा व्हिडिओ आहे. आता दुसऱ्या दिवशी दिसत आहे तुम्हाला आमची ही क्लिनिंग. तर हा आमचा मधल्या रूममधला बेड आहे. हा बेड आहे 6x6चा, खूप मोठा बेड आहे. अर्ध्यापेक्षा जास्त रूम तर ह्या बेडनंच घेतलेली आहे. मग काय आता फायदेशीरही आहे आणि नुकसानही आहे. तसं पाहिलं तर जास्त नुकसान नाही आहे, तसा पाहिला तर खूप फायदेशीर आहे. बघा आता याच्यामध्ये ना आम्हाला फायदा कसा आहे की यामध्ये सर्व सामान आमच्या घरातलं बसून जाते. जसे की ब्लँकेट, चादर, ज्या आपल्याला डेली वापरामध्ये येत नाही त्या वस्तू आम्ही इथे या दिवाणमध्ये ठेवत असतो. तर आणखी एक बॉक्स तुम्हाला हा दिसत असेल तर हा भांड्यांनीच भरलेला आहे. जसे की आपल्या घरामध्ये बरेचसे भांडे पण असतात जे आपल्याला रोजच्या वापरामध्ये येत नाही, कधीतरी कोणी आलं तरच आपण ते भांडे वापरतो. तर ते पण भांडे ना असे बघा मी अशा प्रकारे छान असे दिवाणमध्ये भरून ठेवते. जेव्हा कोणी आमच्याकडे पाहुणे वगैरे येतात तेव्हा मला गरज पडली तर मी ते काढून वापरते सुद्धा. आणि हे बघा आता ह्या ब्लँकेट्स, चादर, गालीच्या, बेडशीट वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये एक्स्ट्रा असतातच. प्रत्येकाकडे, माझ्या मते तर सर्वांकडेच असते, प्रत्येकाकडे असणारच अशा गोष्टी काही असतातच. प्रत्येकाकडे एक्स्ट्रा वस्तू, एक्स्ट्रा गोष्टी, आणि आपल्या भारतीय घरामध्ये तर ह्या गोष्टी असतातच. कुठेही जा तुम्ही, प्रत्येकाच्या घरी एक्स्ट्राचे ब्लँकेट्स, भांडी हे सर्व गोष्टी राहतात. मग आता ह्या कुठे ठेवायच्या हाही प्रश्न असतो आपल्याकडे. आता बघा माझ्याकडे हे एवढे वॉर्डरोबसुद्धा बनवूनसुद्धा आम्हाला कमी पडत आहे, कारण आमचं सर्वांचं सामान खूप आहे आणि 6 मेंबर आम्ही एका घरामध्ये राहतो. त्यानंतर बघा घरही छोटं आहे आणि घर छोटं असल्यानंतर ह्या प्रश्न आपल्याला उद्भवतातच की काय वस्तू कुठे ठेवायच्या. त्यामुळे हा दिवाण आम्हाला खूप फायदेशीर ठरलेला आहे. यामध्ये बघा असे 4 असे प्रत्येकाचे 4 पार्ट आहेत. तर मग 4मध्ये एका याच्यामध्ये आपण एक वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. पण हा तितकाच साफ करायला पण भारी जाते बरं का. तर आज ना मी क्लिनिंग काढली होती ह्या दिवाणची. तर माझ्या मदतीला आहेत मिस्टर, यांची पण मी मदत घेतली, कारण एकटीचं काम नाही आहे. एवढ्या मोठ्या दिवाणमधलं सामान काढणे आणि मग ते लावणे वगैरे ह्या सर्व गोष्टी खूप कठीण असतात. मग म्हटलं चला आज मुहूर्त काढूनच घेऊ आपण या सामानाचं. तर मग मी आज काढायला घेतलं. आता सर्व हे दिवाण वगैरे खाली करणार आणि पूर्ण छान झाडून घेणार, सर्व कचरा काढून घेणार आणि पूर्ण दिवाण हा आमचा वेगवेगळा खोलला जातो. जेव्हा आपल्याला याचा प्रत्येक पार्ट असा वेगवेगळा निघतो आणि हा प्रत्येक पार्ट वेगळा काढून साफ करायला भरपूर असा वेळ गेला होता माझा. आज जवळजवळ मला ह्या दिवाणला क्लीन करायला 1 वाजला होता. आणि मग आम्ही मध्येच थोडा ब्रेक घेऊन थोडा नाश्ता वगैरे केला, कारण सकाळी 8 वाजतापासून कंटिन्यू 1 वाजेपर्यंत आम्ही हा दिवाण साफ केलेला आहे. म्हणजे काढणे, साफ करणे, त्यानंतर परत याला फिटिंग करणे आणि फिटिंग केल्यानंतर सर्व सामान जसंच्या तसं व्यवस्थित ऑर्गनाईज करणे, ह्या सर्व गोष्टीला आमचा बराच वेळ गेला होता. तर तेवढं तरी बरं होतं की माझ्या मदतीला सर्वजण होते. मग मुलंही शाळेमधून आल्यानंतर त्यांनी पण माझी मदत केली.
मिस्टरही मदत करतच होते. असं करून आम्ही हा आज दिवाण म्हणजे एवढा मोठा टार्गेट पूर्ण केला, दिवाण साफ करायचा. कारण हा तर टार्गेट म्हटलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, पण हा दिवाण साफ करणं खरोखरनं एक खूप मोठा टार्गेटच आहे. मग सर्वांनी मिळून आम्ही छान साफ वगैरे करून घेतला, क्लीन केला. आणि ना जेव्हा पण मी साफसफाई करते ना, क्लिनिंग करते ना, तेव्हा मी मात्र बदल नक्कीच करते. मला बदल करायला खूप आवडतात घरामध्ये. आणि जेव्हा मी कुठलीही क्लिनिंग करते आणि मी बदल करणार नाही तर मला असं क्लिनिंग केल्यासारखं अजिबात वाटत नाही. म्हणून ना मी क्लिनिंग करताना बदलही करते. माझ्या डोक्यामध्ये चालू होतं की आपण ह्या दिवाणला आता ह्या साईडनं न ठेवता आपण दुसऱ्या साईडनं ठेवू असं. कारण आता घर छोटं आहे म्हणा, इतकं काही आपल्याला करता येत नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं मात्र मी करते. बघा आता काही एक्स्ट्राच्या वस्तू पण घरामध्ये होत्या, जे ब्लँकेट्स स्वेटर आपण घालत नाही, ब्लँकेट्स फाटलेले आहे, ते पण मी सर्व काढून घेतलं आणि कचरं सर्व बाहेर नेऊन टाकलं. त्यानंतर बघा आता ह्या सर्व गोष्टी मग मी आवरून घेतल्या. आता माझ्याकडे काही उशा पण अशा एक दोन उशा पण खराब झालेल्या होत्या, त्या पण मग मी तर अशा प्रकारे आपण छान मस्त दिवाण वगैरे लावून घेतला. आता माझा दिवाण त्या साईडनं होता, तर तो दिवाण मी इकडच्या साईडनं करून घेतला आहे. पहा आता तुम्ही पाहू शकता, ह्या इकडे दिवाण घेतला आणि मस्त असं छान आवरून घेतला. हे दिवाण वगैरे मस्त असं ऑर्गनाईज केला, हे पाहू शकता. आणि इकडच्या साईडनं हे सर्व कोठ्या वगैरे आहे ना, हे सर्व सामान इकडच्या साईडनं घेतलेलं आहे. तर आपला हा टार्गेट आजचा पूर्ण झालेला आहे, दिवाण साफ करायचा आणि ऑर्गनाईज करायचा छानपैकी घर. आता इथे हे बघा, हे मेकअपचं सामान वगैरे दिसते तुम्हाला. मेकअपचं म्हणजे आपलं साधंच असते, पावडर क्रीम वगैरे ह्या सर्व गोष्टी. तर ह्या पण मी इथे छान अशा लावून घेतलेल्या आहे. आता याला मला एक ऑर्गनायझर आणायचं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार काय आणणार आहे ते. तर चला, तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.